पण दादू इंदुरेकर यांचं वगनाट्य गाढवाचं लग्न हे वगनाट्य परदेशात जाऊ नये असं अनेक समाजकंटकांना वाटत होतं. आणि आपलं जे सरकार आहे, आपले जे अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा कोणतीही मदत केली नाही किंवा त्यांना सुद्धा हेच वाटत होतं आणि त्यामुळे अमेरिकेचा दौरा रद्द करावा लागला. नाहीतर त्याच वेळेस गाढवाचं लग्न अमेरिकेमध्ये झालं असतं. पण महाराष्ट्रामध्ये मात्र ते जोरदार चालू होतं. यामध्ये अनेक दिवस गेले, अनेक महिने गेले, अनेक वर्ष गेलं. कंटिन्यू ते लग्न लागत होतं, लग्न चाललेलं होतं, प्रतिसाद मिळत होता. पण आपल्याकडची एक मानसिकता आहे, जास्त यश मिळायला लागलं, प्रगती व्हायला लागली, पुढे जायला लागलं, की माणसामध्ये वाईट वृत्ती आणि प्रवृत्ती शिरायला लागतात. आता एका बाजूला दादू इंदुरीकर यांचं तसं पाहिलं तर वय झालेलं होतं आणि शंकर शिवणेकर हे तरुण वयामध्ये होते. पण त्यांच्या मनात असा विचार येत होता की आपण एवढे प्रयोग करतोय, आपण एवढं कष्ट करतोय, आपण एवढे खेळ करतोय, पण आपल्याकडे पैसा टिकत नाही. आपण रोजावरती कामाला आहोत अशा पद्धतीने हे काम चाललेलं आहे. पण आपण जर हे प्रयोग स्वतःच केले तर आपल्याला जास्त पैसा मिळू शकतो. आणि दादू इंदुरेकरांना त्यांनी सांगितलं की बाबा आपण काय करूया, आपण स्वतः करूया हे सगळं. आपण कशाला कोणाची मदत घ्यायची आणि काय करायचं, आपल्या स्वतःच्या जीवावरती आपण हे करू, आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील. आता त्यावेळेस मग दादू इंदुरेकरांनी सांगितलं की ज्यांनी आपल्याला मदत केली, ज्यांनी आपल्याला उभं केलेलं आहे, त्यांना आपण कधीही सोडायचं नाही. आणि म्हणजे अशा पद्धतीनं आता ही दुहीची बीजं जी आहेत ती रुजायला लागली होती. कोणाला वाटत होतं असं करूया, कोणाला वाटत होतं तसं करूया, आपल्याला पैसे कमी मिळतायत आणि बाकीच्या तमाशात तमासगीरांना जास्त पैसे मिळतायत आणि आपल्या वगनाट्यामध्ये आपल्या स्वतःचं वगनाट्य असून सुद्धा आपल्याला कमी पैसे मिळतायत. अशा पद्धतीने हे वाद जे आहेत ते या वगामध्ये वाढत चालले होते, तमाशामधले वाढत चाललेले होते. आणि याच्यामध्ये म्हणजे दादू इंदुरीकर आणि शंकर शिवणेकर यांच्यामधला वाद जो आहे, दरी जी आहे तिथं वाढत चालली होतीच, पण प्रभावती आणि शंकर शिवणेकर यांच्यामधली दरी सुद्धा प्रचंड वाढली होती. म्हणजे प्रभावती ज्या आहेत त्या गर्भवती होत्या आणि शंकर शिवणेकर यांनी त्यांचा गर्भपात केला होता आणि त्यांच्या शरीरातून गर्भाशय काढून टाकलेलं होतं. आणि या सगळ्यांमुळे मग या दोघांच्या मधला वाद सुद्धा टोकाला गेला होता आणि त्यामुळे या दोघांनी एकमेकांचं नातं तोडलं होतं. जे काही वगनाट्यामध्ये असेल तेवढंच नातं, नाहीतर नातं तोडलेलं होतं. एकमेकांशी बोलत नव्हते आणि अशा पद्धतीनं यांच्यामधल्या वादामुळे या वगनाट्याला, या तमाशाला गळती लागायला सुरुवात झाली होती. अंतर्गत वाद, हेवे दावे, भांडणं आणि या सगळ्यामधून जसराज थिएटर सुद्धा बंद पडलेलं होतं. शंकर शिवणेकर आणि दादू इंदुरीकर यांच्यामधली दरी इतकी वाढली की शिवणेकर यांनी अजून काही लोकांना बरोबरती घेतलं आणि दुसऱ्या तमाशामध्ये ते निघून गेलेले होते. आणि याचा परिणाम असा झाला, गाढवाचं लग्न कायमचं बंद पडलं. आता दादू इंदुरीकर हतबल झालेले होते, सगळे कलाकार आपापल्या गावी निघून गेलेले होते. आणि कसं असतं, कष्ट करणं, पुन्हा शून्यातनं उभं राहणं, ते किती दिवस माणूस करणार. एकदा केलं, शून्यातनं उभं राहिला, पुन्हा अपयश आलं, पुन्हा खाली पडला, पुन्हा उभा राहिला, पुन्हा खाली पडला, पुन्हा उभा राहिला, पण किती दिवस हे धक्के सहन करणार आहे. शेवटी आता दादू इंदुरीकरांचं वय झालं होतं. पण असं असताना सुद्धा सगळे कलाकार गेले, म्हणजे त्यांच्याबरोबरची सगळी माणसं पांगलेली होती. असं असताना दादू इंदुरीकरांनी गणेश थिएटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन संचामध्ये, नवीन ढंगामध्ये, नवीन कलाकारांच्या बरोबरती त्यांनी गाढवाचं लग्न हे वगनाट्य लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. पण ती भट्टी काही नीट जमली नाही. म्हणजे जी प्रभाताई, शंकर शिवणेकर या सगळ्या कलाकारांच्या बरोबर ती जी भट्टी जमली होती, ती भट्टी काही ती जमली नाही आणि शेवटी ते सुद्धा बंद पडलं. दुर्भाग्य बघा, तमाशाचा सम्राट, तमाशाचा मालक, राष्ट्रपती पुरस्कार विजेता वग सम्राट यांच्यावरती ही वेळ आली की ते दुसऱ्या तमाशामध्ये काम करायला लागले. म्हणजे आपल्या तमाशाचा मालक हा दुसऱ्या तमाशामध्ये आता रोजंदारीवरती काम करत होता, महिन्यानं काम करत होता. आणि इकडे प्रभावती यांची सुद्धा अवस्था अशीच होती, कारण त्यांचा आणि शिवणेकरांचा वाद झाला होता, ते त्यांना सोडून गेले होते आणि नाटक म्हणजे वगनाट्य बंद पडलेलं होतं आणि काय करावं हे प्रभावती यांना सुचत नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी काही काळ अमर शेख यांच्या कलापथकामध्ये काम केलेलं होतं. आणि त्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशातील मॅनेजर होते तुळशीराम जाधव. तर या तुळशीराम यांच्या संपर्कामध्ये प्रभाताई आल्या होत्या आणि त्यांच्यातली जवळीक वाढली होती आणि त्यामुळे त्यांनी
चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये काम करायला सुरुवात केली होती. आता यावेळेस तुळशीराम जाधव यांनी प्रभाताई यांना आधार दिलेला होता आणि तमाशामध्ये काम चाललेलं होतं. चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर हा तमाशा त्यावेळेस प्रचंड जोरात होता आणि गाढवाचं लग्न याच्यामधली गंगी ही आमच्या तमाशामध्ये आली आहे अशा पद्धतीची जाहिरात सुरू झाली होती आणि लोकांचा प्रतिसाद सुद्धा वाढत होता. तर अशा पद्धतीनं प्रभावती यांना तिथं संधी मिळाली आणि आता त्या तमाशामध्ये हळूहळू दुसऱ्या तमाशामध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये रुळायला लागलेल्या होत्या आणि एका बाजूला आता त्यांचं रुळणं चाललेलं होतं, दुसऱ्या बाजूला दादू इंदुरीकर यांची अवस्था प्रचंड बिकट झाली होती. कारण गाढवाचं लग्न बंद पडलं, एकदा बंद पडलं, दुसऱ्यांदा बंद पडलं, जसराज थिएटर बंद पडलं होतं, सगळे लोक सोडून गेलेले होते आणि यामध्येच त्यांना दादू इंदुरीकरांना दारूचं व्यसन लागलेलं होतं. पैसा सगळा संपलेला होता कारण या कलाकारांची अवस्था अशी आहे की पैसा आला की उधळायचा आणि पैसा नसला की मात्र व्यसन करायचे आणि अशा पद्धतीनं झालं होतं आणि व्यसन इतकं जवळ झालेलं होतं की त्यामुळे दादू इंदुरीकर यांचा सापळा झाला होता. ते कफल्लक झालेले होते, इकडं तिकडं फिरायला लागलेले होते आणि एकदा ते प्रभाताईंना भेटले होते आणि प्रभाताईंना सांगितलं होतं की तू मला साथ दे, आपण पुन्हा एकदा गाढवाचं लग्न सुरू करू. पण आता वेळ गेली होती हो. म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येऊन समजा प्रभाताई आणि दादू इंदुरकर एकत्र आले आणि तेवढ्या दोन व्यक्तींच्या जीवावरती हे वगनाट्य उभं नाही राहू शकत. तर त्याच्यासाठी तो सगळा पसारा लागतो. तो पसारा एकत्र करणं आता शक्य नव्हतं. सगळी माणसं एकत्र करणं शक्य नव्हतं आणि त्यामुळे पुन्हा गाढवाचं लग्न लागलंच नाही आणि दादू इंदुरीकर प्रचंड व्यसनी बनलेले होते आणि एक दिवस दुःखद बातमी आली. दादू इंदुरीकर यांचं दुःखद निधन झालं. आता त्यानंतर मग ही बाकीची मंडळी गेली, त्यांनी सगळं अंत्यसंस्कार वगैरे केलेलं होतं आणि या ठिकाणी एक अध्याय समाप्त झाला होता. वगनाट्यावरती कायमचा पडदा पडलेला होता. आता इकडं ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये प्रभाताई जबरदस्त काम करत होत्या. आता त्यांच्यामध्ये वगनाट्य, पण पूर्वीचे तमाशे जे आहेत ते वगनाट्यावरती चालायचे. भक्त पुंडलिक किंवा इंदिरा रानात रंगली किंवा संत तुकाराम, चोखा मेळा, दिल्ली हातातून गेली, झाला उद्धार वाल्मिकीचा, चित्ता फाडला जावळीचा, झाशीची राणी, अशा पद्धतीच्या वगनाट्यांमध्ये प्रभाताईंनी त्यांच्या भूमिकांनी छाप टाकायला सुरुवात केली होती आणि झाशीची राणी हे त्यांचं एक असं आयकॉनिक अशी भूमिका असणारं वगनाट्य होतं आणि जवळजवळ 10-12 वर्ष त्यांनी चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये काम केलेलं होतं. पण नंतर आता काही काळाने मॅनेजर जे होते जाधव आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादामुळे मग जाधव आणि प्रभाताई या दोघांनीही तमाशातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर ते रघुवीर खेडकर यांच्या तमाशामध्ये दाखल झाले होते आणि तमाशामध्ये काही काळ त्यांनी काम केलं त्या रघुवीर खेडकरांच्या आणि त्यानंतर त्यांनी तिथूनही त्या बाहेर पडल्या आणि नारायणगावला आल्या आणि तिथं राहायला लागल्या. तसं पाहिलं तर त्यांचं आता वय झालं होतं, तमाशात काम करायला त्यांना नीट जमत नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला वजन वाढत होतं आणि आजारपण पण वाढत होतं. आता या काळामध्ये त्यांच्याकडे जो पैसा होता तो त्यांचा आजारपणामध्ये याच्यामध्ये खर्च झालेला होता आणि यावेळेस मग म्हणजे एका तमाशा कलावंताने त्या ठिकाणी गोळ्या बिस्किटांचं दुकान थाटलेलं होतं आणि गोळ्या बिस्किट त्या विकत होत्या आणि त्यावेळेस त्यांना भेटायला एक दुसरी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेती बाई कायम यायची. त्यांचं नाव आहे विठाबाई नारायणगावकर. म्हणजे दोघीही महान कलाकार होत्या. नारायणगावमध्ये विठाबाई पण होत्या आणि प्रभाताई पण होत्या. राष्ट्रपती सुवर्णपदक दोघींनाही मिळालेलं होतं, पण दोघींच्याही आयुष्याचा शेवट मात्र या दयनीय अवस्थेमध्ये सुरू होता. आता प्रभाताई यांचं गोळ्या बिस्किटांचं दुकान जे आहे ते काही नीट चालत नव्हतं आणि त्यानंतर त्यांनी जागरण गोंधळ पार्टी जॉईन केली आणि मुरळी म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती आणि काही दिवस त्यांनी जागून जागरणं पण केली होती. पण मीच ती सावळ्याची गंगी आहे, मीच ती झाशीची राणी आहे, मीच ती इंदिरा गांधी आहे, मीच ती राष्ट्रपती पुरस्कार विजेती कलाकार आहे, हे सांगायला सुद्धा लाज वाटायची. म्हणजे मी कोण होते आणि मी काय झाले अशी विदारक अवस्था यांची होती. पण वय मात्र त्यांना साथ देत नव्हतं आणि आता त्यांचं वय जवळजवळ 80च्या आसपास व्हायला लागलं होतं आणि पाठीमागच्या 70 वर्षापासून त्या काम करत होत्या.
विचार करा, त्यांचं बालपण, त्यांना देवाला जोगतीन म्हणून वाहिलेलं, त्यानंतर देवाबरोबर लग्न, लग्न होणार नाही, त्यानंतर अचानकपणे वडिलांचं निघून जाणं, त्यानंतर मग लोकांच्या वखवकलेल्या नजरा आणि त्यामुळे भाऊंनी त्यांना तमाशामध्ये सोडणं, तमाशामध्ये पडेल ते काम करणं, प्रचंड हालामध्ये, दुःखामध्ये दिवस काढणं, त्यानंतर त्या तमाशाची नायकीन बनणं, त्यानंतर गाढवाचं लग्न हे वगनाट्य करणं, मग त्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशामध्ये काम करणं, त्यानंतर खेडकरांच्या तमाशात काम करणं, त्यानंतर मग गोळ्या बिस्किटांचं दुकान टाकणं, त्यानंतर मुरळीचं काम करणं आणि ते झाल्यानंतर बाकी आता म्हणजे विचार करा, हे अशा पद्धतीचं यांचं हे स्ट्रगल होतं आणि कोणाचा आधार नसताना, मदत नसताना, सहकार्य नसताना स्वतःच्या कलेच्या जीवावरती त्या इथपर्यंत आलेल्या होत्या. पण यावेळेस आता त्यांचं वय झालं होतं, म्हातारपणामध्ये त्यांना कदम परिवारानं प्रचंड साथ दिलेली होती आणि त्यांच्या बहिणींनी आणि शेवटपर्यंत सचिन कदम हे त्यांच्या बरोबरती होते आणि यांचं खाणं पिणं काय असेल, दवाखाना वगैरे असेल, सगळं या मंडळींनी पाहिलेलं होतं. त्या काळामध्ये प्रभाताईंना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. पुणे महानगरपालिकेचे पुरस्कार होते, विठाबाई नारायणगावकर यांचा पुरस्कार होता. अशा पैकी अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते आणि त्यावरतीच आता त्यांची गुजराण चाललेली होती आणि काही सरकारी मदत सुद्धा त्यांना मिळत होती. पण 6-6 महिने ते पैसे मिळत नव्हते. पण तरी सुद्धा त्यावरती कसं तरी त्यांचं जीवन सुरू होतं. आणि आता 80-81 वय झालेलं होतं. त्या थकल्या होत्या, आजारपण वाढले होते आणि अचानकपणे त्या आजारी पडल्या. सचिन कदम यांनी त्यांना पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि शुक्रवारी 31 मे 2024 या दिवशी या महान कलाकाराने अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्यावरती भालगुडी या त्यांच्या जन्मगावी शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एक राही मातेमधून मातीमध्ये मिसळली, सावळ्याची गंगी, झाशीची राणी आणि एक महान कलाकार आपल्याला सोडून गेले.